एका सीटला जा, त्याच्या मागे तुम्ही. मी सांगतो. हा बघू बघू. तर मित्रांनो, तुम्हाला इंट्रो बघून कळत असेल की आपण निघालो आहोत रायगडला. आणि रायगडला जाण्यामागचं मेन कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, जो की खूप थाटामाटात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे. तर मला सुद्धा बघायची इच्छा झाली की कशा प्रकारे महाराजांचा राज्याभिषेक साजरा होतो. तर आम्ही 30-40 जणांचा ग्रुप आम्ही एका बसमधून निघालो. जायच्या आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदलापूरमध्ये असलेल्या पुतळ्याला नमन केलं, नमस्कार केला आणि आम्ही सर्वजण निघालो शुभ प्रवासाला. आणि मग सुमारे रात्रीच्या 11:30-12 दरम्यान आम्ही एका ठिकाणी थांबलो चहा ब्रेक म्हणून. मस्तपैकी मग चहा वगैरे पिऊन आम्ही सर्वजण परत एकदा गाडीत बसलो आणि निघालो त्या रस्त्यावरती जिथून आम्ही जाणार होतो रायगडला. आम्ही सर्वजण सुमारे सकाळी 3:30-4:00 दरम्यान रायगडावर पोहोचलो आणि मग आम्ही निघालो पायी पायी. भूक लागली याला या पॉइंटला येऊन. हिला खायला पाहिजे होतं. हे येल्लो लाईट. निघाल्यावरती मग आम्ही येऊन पोचलो म्हणजे गडाच्या बरोबर सेंटर पॉइंटला, जिथे हनुमानजींचं एक छोटंसं असं मंदिर टाईप म्हणता येईल ते बनवलेलं होतं. काढला व्हिडिओ काय चालेल का? 5-5 पावलं सगळ्यांच्या वेळेला घेते. रस्त्यात आम्ही सगळेजण खूप दमलेलो, म्हणजे अक्षरशः आमची चढता नाके न वाढले, तरी पण आम्ही सर्वजण मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घेत थांबत हळूहळू करून आम्ही लोक पुढे चालत होतो. आणि मध्ये मध्ये अशा ठिकाणी खूप ठिकाणी अंधार सुद्धा होता, तर तिथे आम्ही मोबाईलची टॉर्च चालू केली आणि निघालो पाहिजे. मित्रांनो, आता ना 4:45 झालेत आणि आम्ही गाडी चढतोय हळूहळू. तर मागं मानो कुठे गेला गायब. फोटो काढतो तो इथं. कोणता पक्षी दिसतोय? ये कोणचा पोकेमॉन है? खंड्या. खंड्या कुठला पक्षी माहिती ना? खंड्या पक्षी नाही माहिती तुला? नाही माझा. अरे किंगफिशर. ओ. आणि मग तिथून थोडं वर आल्यावर आम्हाला रस्त्यात एक धबधबा लागला, ज्याला मस्त जोरदार पाणी सुटलेलं. लोक तिकडे उभं राहून फोटो सुद्धा काढत होते, परंतु आम्ही न थांबता तिकडे कुठेही आम्ही सरळ निघालो चालत गडावर. एका क्षणाला येऊन आमच्या गुडघ्यांनी आणि पायाने साथ सोडले, तरी पण आम्ही न हार मानता लागोपाठ आम्ही सगळे चढत राहिलो फुल मोटिवेशन. मित्रांनो, आम्ही मोटिवेशन घेत निघालो रस्त्याने. आणि मग मित्रांनो, अखेरीस आम्ही येऊन पोहोचलो मुख्य दरवाजाजवळ, जिथून आम्ही आत जाणार होतो. लागला काय फस्त? मित्रांनो, आता ना 6-5 वाजलेत आणि मागासपासून चढतोय बघा. पुढे येऊन बसलोय आम्ही लोक. ताई वगैरे सगळं मागणं येत आहेत. लय जाम लागतो, पण मजा पण येते एवढीच. काय रे लय भारी वाटतंय पण इथं.
गड चढता चढता मित्रांनो एक व्ह्यू असा आला जिथून खाली पाहायला आम्हाला निसर्गाने सुद्धा मजबूर केलं. म्हणजे एकदम भारी व्ह्यू. जिथून आम्ही सुरुवात केली त्या पॉईंटपासून आम्ही बघत होतो आणि सगळीकडे चारच बाजूला धुकंच धुकं. म्हणजे एकदम भारी व्ह्यू. आणि आता गड संपायला म्हणजे गडावरती पोहोचायला आम्हाला फक्त मोजून 5 मिनिटं लागणार होती. आम्ही गडाच्या अशा टोकावरून पोहोचलेलो जिथून गड फक्त 5 मिनिटावरती आहे. मग इथं उभा राहून आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढले. मस्त की बसून होतो जरा शांतता ब्रेक घेतला आणि मग आम्ही फायनली पोहोचलो गडावर. हो तो महाराजांचा पुतळा. थोडं जवळ तिथे डोक्यात टापकन आवाज आला असता. वाढले डोळे लावले का. आणि मग गडावर आल्यावरती आम्ही निघालो आमच्या रूम जवळ. आणि मित्रांनो गडावर चढताना आम्हाला एवढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज ऐकू आले की आमचं मन अक्षरशः तृप्त झालं. काय भारी फोटो मला सांग ना. कोमल कोमल प्लीज प्लीज माझ्यापेक्षा कोमल फोटो काढते. कोमल प्लीज इथं काढतो ते. वाव. काय इथे झाड दुटपड काढतो. तो एडिट करून ते चांगलं आहे. मला फक्त एक गाणं चांगलं लागायचे मला ते भेटले किती दिवसांपासून. आम्ही रायगडावर पोचलोय ना चाललोय झोपायला. कुठं ना झोपायला थोडी चाललो आपण. बॅगा ठेवायला चाललोय. आणि मग मित्रांनो आम्ही येऊन बसलो जगदीश्वराच्या मंदिराजवळ. कारण की आज इथं होती पूजा. तर त्यासाठी सर्व सामान आणण्यासाठी आम्ही इथे येऊन पोचलेलो. आलो मस्त की सगळं सामान वगैरे ठेवलं आणि परत गेलो रूमवर फ्रेश. पूजेला जायच्या आधी आम्ही सर्वजण टकमक टोकाला फिरायला गेलो. मित्रांनो व्ह्यू बघा आणि मी बघा. आणि मग टकमक टोकाला सुंदर सुंदर फोटो काढल्यावर आम्ही सर्वजण निघालो परत एकदा पूजेसाठी.
चालू असताना तिथं जंगम स्वामी आले, ज्यांनी येऊन एकदम सुंदर अशी तांदूळ म्हणजे रेशनमध्ये आपण जे सामान वापरतो तांदूळ डाळ वगैरे ह्यांचा वापर करून त्यांनी एक सुंदर असं गणपती बाप्पांचं एक चित्र बनवलं. कार्यक्रम चालू असतानाच तिथे महाराजांची मूर्ती आणि जगदीश्वराची मूर्ती आणण्यात आली, त्यांची पूजा करण्यात आली आणि मग कार्यक्रम पुन्हा परत रंगला गेला. मी माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. ह्याचा दुसरा पार्ट लवकरच येईल, म्हणजे उद्या परवामध्ये ह्याचा दुसरा पार्टसुद्धा येईल. हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. सध्याची एडिटिंग चालू आहे, अर्धा पार्टचं काम झालं आहे. मी तुम्हाला आतापर्यंत जगदीश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांची पूजा आणि जगदीश्वराच्या देवाची पूजा झालेली तुम्हाला दाखवलं आहे. तर आता ह्याच्या पुढचं मी जसं की राज्याभिषेक सोहळा वगैरे हे सर्व तुम्हाला मी दाखवेन उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.